श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला घरच्या घरीच कुलदेवीची ओटी भरायची आहे. बघा, मग ही कशा पद्धतीने ओटी भरायची, आपल्याला यासाठी काय साहित्य लागणार आहे, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. बघा, आषाढ महिना 24 जुलैला संपणार आहे. मग आपल्याला 24 जुलैच्या अगोदर एक काम करायचं आहे. आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता ही ओटी कशी भरायची, कशासाठी भरायची, त्याचबरोबर आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत याबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. आता ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणती वस्तू ठेवायची आज आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. बघा, आता आपल्याला कुलस्वामिनीचे नाव नक्की समजा आपल्या कुलस्वामिनीसाठी ओटी भरायची आपल्या देवीची. तर मग आता आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये देवशयनी एकादशी असते आणि त्या एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते. त्याचबरोबर याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा, कामिका एकादशी, आषाढ अमावस्या ही म्हणजे खूप मोठी आता दिव्याची अमावस्या असते. अशा वेगवेगळे सण किंवा तिथी या महिन्यात आपण साजरे करत असतो. पण आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं असतं, ते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची असते. आता ही ओटी आपल्याला का भरायची असते, कारण बघा, आपण आपली जी कुलदेवी असते ना, तर ती आपल्या घराचं, आपल्या कुळाचे रक्षण करण्याचं काम करत असते आणि तिला एक कुळाचार आणि कुलधर्म तो असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते. आता ही ओटी आपण आपल्या घरच्या घरीच आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर, फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर आपण भरू शकतो. आता आषाढ महिना हा खूपच पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो. याच महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने सुवासिनी देखील जीव घातल्या जातात. त्याचबरोबर याच महिन्यामध्ये आषाढ मंगळवार किंवा शुक्रवार असे उपवास देखील घरामध्ये, बघा, प्रत्येक घरामध्ये एक गृहिणी, एक स्त्री हा उपवास करतेच. घरातली लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे उपवास आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने करत असते. त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वपूर्ण वस्तू या करायच्या असतात. त्यामध्ये आपल्याला तिचा कुळाचार, कुलधर्म आपल्याला करायचा असतो. तर आपल्याला तिची ओटी भरायची असते. आता ओटी ही कशासाठी भरायची असते, तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचे संकट आपली कुलदेवी येऊन देत नाही. आपल्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्या पिढ्या सुखी, समाधानी, धनधान्य, आरोग्यात असाव्यात. त्याचबरोबर या कुलदेवीने आपल्या कुलाचं रक्षण करावं, यासाठी आपल्याला कुलदेवीचा कुलाचार करणं किंवा कुलधर्म करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. एखादं घर तुम्ही बघितलं तर त्यांना त्याची कुलदेवीसुद्धा माहीत नसते, म्हणून त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि बघा, मग आपल्याला भोगावे लागतात. कारण सर्वात प्रथम आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडणं. त्यामुळे हे जे काही पवित्र महिने असतात, जसं की आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण भरतो, त्याच पद्धतीने आपल्याला आषाढ महिन्यामध्ये देखील कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. बघा, आता ही ओटी आषाढ महिन्यामध्ये कधी भरायची, तर बघा, तुम्ही आषाढ महिन्यातील मंगळवार किंवा मग आता उद्या शुक्रवार आहे, उद्या जरी तुम्ही भरली तरी देखील चालेल. मग आता आपल्याकडे फक्त एक मंगळवार आहे, त्याचबरोबर 2 शुक्रवार आहेत. या दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात, कारण मंगळवार किंवा शुक्रवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी असतो. आता जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी शक्य नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकतात. आता अमावस्या जी आहे तर ती 24 जुलैला असणार आहे. त्यामुळे 23 जुलैपर्यंत तुम्ही ओटी जी आहे तर ती भरू शकतात. तसेच सुतक, मासिक पाळीची अडचण असेल तर तुम्हाला ओटी भरता येणार नाही. त्यानंतर ही ओटी आपल्याला भरायची कशा पद्धतीने आहे, ही ओटी भरत असताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कोणती चूक आपल्याला करायची नाही, याविषयीची अगदी थोडक्यात माहिती बघूयात.
अगदी पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची बघा, याविषयी देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो. आता कुलदेवीचा मान सन्मान करणं म्हणजे काय, तर आपल्या कुलदेवीच्या नावाने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपल्याला काय करायचे बघा, मग कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर आपण ओटी भरू शकतात, किंवा तुमच्याकडे जर टाक असेल, मूर्ती असेल तर तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता. आता ओटी ही जी आहे तर ती देवीसमोरच आपल्याला भरायची असते. तुम्ही ती देवीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मूळस्थानी जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. त्यानंतर या दिवसांमध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कधीही ओटी भरू शकतात, किंवा नाहीच या दिवसांमध्ये शक्य झालं तर मग तुम्ही नंतर एखादा मंगळवार शुक्रवार देखील तुम्ही पंचमी अष्टमीला देखील ओटी जी आहे तर ती भरू शकता. सुवासिन महिला देखील ओटी भरू शकते. तुम्ही बघा अगदी तुमचं लग्न झालेलं नसेल तरी तुम्ही ही ओटी भरू शकता. असं काही नाही की सुवासिन महिला ओटी भरते किंवा विधवा महिला देखील ओटी भरू शकते. तर ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपण विधिवत करू शकतो. त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काही न आणता तुम्ही तुमच्या देवीचा कुलाचार कुलधर्म हा करू शकता. आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत. बघा, त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयी देखील आपण बघूयात. पण अगोदर आपण हे बघूयात की ओटी कशी भरायची. जसं तुमच्या घरची परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खणा नारळाने देवीची ओटी भरायची असते. नारळ हा आपल्याला जो आहे तर तो घ्यायचा आहे, तो पाण्याने भरलेला असावा. खण म्हणजे आपल्या खणाची साडी घ्यायची. आता तुमच्याकडे जर साडी घेणं शक्य नसेल तर मग बघा, आता आपापल्या परिस्थितीनुसार अगदी आपण ब्लाऊज पीस जरी घेतला तरी देखील चालतो. खणाचा ब्लाऊज पीस मिळाला तर चालेल, नाही मिळाला तर अगदी हिरवा जरी ब्लाऊज पीस असेल तरी देखील चालेल. आता देवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी नसेल तर सहावारी साडी घेतली तरीही चालेल, ब्लाऊज घेतला तरी चालेल. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करून घेण्याची क्षमता धाग्यांच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यामध्ये जास्त प्रमाणात असते. ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी किंवा ती सुती असावी तरी साडी चालेल. पण तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल. त्याचबरोबर साडी खर्चाने तुम्ही ही घ्यायची आहे. ब्लाऊज पीस साडी जे काही घ्याल ते खर्चाने किंवा तुम्हाला कोणी न दिलेलं अशी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. ओटीमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही आपल्या स्वतःच्या खर्चाने घ्यायची आहे. बघा, आपण वापरलेली नसावी या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. नारळ घेताना हा नारळ आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे. कोणी ओटीत दिलेला इतरांकडून आलेला नारळ चुकूनही आपल्याला त्यामध्ये वापरायचा नाही. त्याचबरोबर आता खर्चाने घेतलेल्या वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत. आता तांदूळ घेताना अखंडच अक्षदा असायला हव्यात. बघा, अखंड तांदूळ वस्तू आपण देवी देवतांसाठी वापरत असतो. तांदूळ घेताना सुद्धा एक चूक जी आहे तर ती आपल्याला अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. अगदी मुठभर तांदूळ घेऊ नका, तर जवळजवळ आपल्या इथे थोडेसे जास्त प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही एखादा गजरा असेल तर ते घेऊ शकता. मग ओटीसाठी तुमच्याकडं असतील तर 101 रुपये घ्या, 11 रुपये घ्या, 21 रुपये घ्या, तुमच्या मनाने तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. अगदी नकली मंगळसूत्र असेल तर ते देखील ठेवू शकतात. त्याचबरोबर ओरिजिनल असेल सोन्याचं मंगळसूत्र तर ते ठेवण्याची तुमची ऐपत असेल तर तुम्ही ते देखील ठेवू शकता. मनी ठेवण्याची ऐपत असेल. बघा, आता प्रत्येक गोष्ट आपापल्या परिस्थितीनुसार आपल्याला ओटीच्या सामानामध्ये ठेवायची आहे. नंतर आपल्याला खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं या 5 वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर एखादं फळ ओटी भरताना घ्यायचं आहे. बेसिक गोष्टी असल्याच पाहिजेत. आणि या व्यतिरिक्त देवीची 16 शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत तर त्या शक्य असेल तर त्यामध्ये आपल्याला कंगवा, मंगळसूत्र, बांगड्या, नेलपेंट, सिंदूर, पेन्सिल, मेहंदीचा कोन या वस्तू देखील आपल्याला टाकायच्या आहेत. एका कागदाच्या पुढेत आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून ओटीच्या सामानामध्ये ठेवायचं आहे. गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ठेवू शकता. महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही त्या ओटीसोबत ठेवू शकतात. या व्यतिरिक्त जे बघा 16 शृंगाराचं साहित्य आहे तर ते तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते ठेवलं तरी चालेल. आणि हे सर्व ओटीचं साहित्य तुम्हाला त्या एका ताटामध्ये ठेवायचं आहे.
बघा हे ताट जे आहे तर ते आपल्याला स्टीलचंच घ्यायचं आहे, इतर कोणत्याही धातूचं ताट जे आहे तर ते आपल्याला इथं चालणार नाही. त्या ताटामध्ये आता आपल्याला प्रथम साडी ठेवायची आहे, त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, त्यावरती नारळ. आता नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही आपल्याबरोबर समोर असावी असे ठेवा, जे सर्वांना माहितीच आहे. आणि सर्व जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आपल्या कुलदेवीसमोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. डोळे बंद करून आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती जे काही आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. ओटीचं ताट आपल्या हातामध्ये आहे तर ते आपल्या हे कुलदेवीला सांगायचं आहे की मी तुझी ओटी आषाढ महिन्यामध्ये भरत आहे, पण तुझ्या मूळस्थानी येऊन मला ही ओटी भरणं शक्य नाही, त्यामुळे इथून तू या ओटीचा स्वीकार कर. माझ्या कुळाचं, माझ्या मुलाबाळाचं, पतीचं रक्षण कर. ओटी जी आहे तर ती आपल्या देवीच्या डोक्याकडून पायाकडे 7 वेळेस उतरायची आहे किंवा 5 वेळेस उतरू शकता आणि त्यानंतर ती आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे. देवीला नमन करायचं आहे आणि तिथंच बसून तुम्हाला कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा.